तर महायुतीमध्ये तुम्ही मित्रपक्ष आहात, या ठिकाणी स्टेजवरून बोलताना सांगितलं राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रतिनिधी या ठिकाणी सर्व पक्ष मिळवला, या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित होते. जे नाही त्यांचे नाव सांगायला लागतील ना की कोण आहे कोण नाही आहे. कारण आम्ही सांगितलं तर काही लपणार नाही ना. तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात, तुम्हाला दिसतंय की इथे सर्व पक्षामध्ये फक्त राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा जर पक्ष सोडला तर बाकी सर्वजण आहेत. आणि मी काय म्हणतो की जर आपण चोरी केलीच नाही तर आपण लपायचं कशासाठी ना. आपण सुद्धा लोकांच्या भावनेबरोबर यायला पाहिजे. आपणही सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा या भेसळीच्या विरोधात लढताय म्हणून. परंतु त्यासाठी तुम्ही वेगळा गट स्थापन करायची गरज नाही आहे. कसं असतं माहिती का, मांजरीला वाटतं की ती दूध पिते कोण बघत नाही, कारण डोळे तिने झाकलेले. जगाने झाकलेले आहेत का, तर जगाचे डोळे हे उघडे झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे उघडे झाले. पण ते कसे झाले पाहिजे होते की तुम्ही पहिल्यापासून प्रत्येक बांधव म्हणजे एवढं सक्षम असता आपल्या आंबेगाव तालुक्यात. त्यांनी विचार केला असताना की 1995 साली जी डेअरी सगळ्यात मोठी होती आपल्या महाराष्ट्रात म्हणजे कात्रज डेअरी, 1.5 लाख लिटर तेव्हा तिची क्षमता होती. ती क्षमता आता 2 लाख आहे. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष चालू झाली डेअरी आपल्या आंबेगाव तालुक्यातली. तेव्हा 15 ते 20 लिटर संकलन करायची, तेव्हा 10 लाखावर गेली. मग नुसती महाराष्ट्रात नाही ती, मंतरमध्ये बोट्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये गेले. एवढा पैसा हा येतो कुठून. जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळतं आंबेगावला तेव्हा आंबेगावला एक नवीन डेअरी स्थापन होते. आंबेगावला सहकारी साखर कारखाना स्थापन व्हायला 7 वर्ष लागले, लोकांचे पैसे घ्यायला लागले. परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना स्थापन व्हायला 2 वर्ष लागले. बरं, तो प्रायव्हेट साखर कारखाना चालवायला आमदारांचाच मेहनत का लागला, मग ते दुसरं कोण नव्हतं का. हे सर्व प्रश्न तुम्हाला वाटले पाहिजेत. पत्रकारांना एक जाणीव पत्रकार म्हणून त्यांना कळलं पाहिजे. अरे हे सगळं आलं कुठून, हे अचानक आभाळातून नाही पडलं, हे आलं कुठून. बरं, ते सुद्धा पराग आहे, हा सुद्धा पराग आहे. हे सगळं परागला स्कूटरवर फिरणाऱ्या माणसाला 3-3 हजार 4-4 हजार 5-5 हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या कुठून. आभाळात न पडल्या, जमीन न सापडल्या. इथं आमचे लोक पण शेतकरी दूध पिकवतात, त्यांना 7 रुपये लिटर मागे नफा आहे. यांना जे वर्किंग करतात प्रोसेसिंग, त्यांना 1 रुपये 20 पैसे नफा आहे. त्यांच्या ऑडिटवर लिहिलंय, ऑडिटवर त्यांचा नफा 7 कोटी आहे. तो वर्षाला किती झाला, 20 वर्षात 140 कोटी. त्यांच्या प्रॉपर्टी 3,000 कोटी झाल्या कुठून. अरे सोपे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारा. तुम्ही विचारता तुम्हालाही कळणार नाहीत. तुमचा आरोप कोणावरती सर? आरोप नाही, तुम्ही मागाशी म्हणाले मी कारखान्यात रमेश येवले, मागच्या सुद्धा मी बँकेचं बोललो. मी नाही बोललो, मी त्यांचं पत्र तुम्हाला वाचून दाखवलं. नाही, याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याच्या मागे मुख्य सूत्रधार हे की जेव्हा 1990 साली वळसे पाटील इथे आमदार झाले आणि तेव्हापासून इथल्या दूध संघावरती कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक छत्री अंमल आहे. एक छत्री अंमल असताना तो कारखाना की ज्याला शासनाचं पाठबळ आहे तो वाढायला पाहिजे होता, घटायला पाहिजे होता, वाढायला पाहिजे होता. पण तो घटला आणि यांच्या मित्रमंडळांच्या कारखान्या डेअऱ्या 100 पटीने वाढल्या. हे कसं होईल. म्हणजे तुमच्या आमच्या पोटावर पाय आज नाही दिलाय. हा 1995 पासून त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णपणे ते बीज पेरलं आणि ते बीज आता आज एवढं मोठं वाढले की त्या वटवृक्षाच्या छायेत आता ते सुद्धा झाकले गेलेत आणि त्यांना बोलता येऊ शकत नाही. कारण की त्याच पैशावरती निवडणूक लढतायत, त्यांच्याच याच्यावरती निवडणूक लढतायत. त्याच तो जो अध्यक्ष आहे तो जिथे बँक पण चालवतोय. आज या बँकेवरती पाठीमागच्या होतं 5-6 वर्षात 2-3 वेळा बुडली म्हणून बँकेची अफवा पसरली होती. नंतर परत ते झाक सर्व झाली. हे सगळं का करलं ते माहिती का, की आपण एखादा जर आपण म्हणतो ना, आपण एखादा कुत्रा म्हणून एखादा वाघ पारला, तो मोठा तो पहिला खातो कोणाला, त्याच माणसाला खातो ना. मग तो खाईल म्हणून त्या भीतीने आता गप बसावं लागतं. ही सगळी अशी संघटना आहे. संघटनेच्या पाळेमुळेपर्यंत तुम्ही जायला पाहिजे. आणि मला माहिती आहे वाणी साहेबांसारखे निर्भीड पत्रकार आहेत, तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत. आज आमचे पाहुणे येते तोडकर साहेब, यांच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत. तुम्ही सगळ्यांनी मुळापर्यंत जावा. रमेश येऊनचं अजिबात ऐकू नका. पत्रकं घ्या. 1995चा ऑडिट रिपोर्ट काढा, कात्रजचा काढा, तुमच्या गोवर्धनचा काढा, नंतर दर सालाचा काढा, प्रॉफिट काढा, नुकसान काढा, कर्ज काढा. म्हणजे सगळं वाढलं कुठून तुम्ही माहिती घ्या. या म्हणण्यातून तुम्हाला की तुमचा लोकप्रतिनिधी या भागाचे जे आहेत त्यांच्याकडे असताना जर ह्या गोष्टी होत आहेत, या अनेक दिवसापासून जर भेसळीचं रॅकेट होतं, तर याविरुद्ध आंदोलन करत असताना जर तुम्ही कुठेतरी त्यांचं नाव घेत नाहीये, काय म्हणायचं? कसं असतं, त्याने एक समीकरण दिलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या चौकशी अहवालात कुणाचंही नाव येत नाही तोपर्यंत इथं नोंदलेल्या कुठलाही म्हणतो ना आपण, इथला जो काय जनता आहे ती जनता कुणाचं पण नाव घेऊ शकत नाही. हा गुन्हा आहे आणि मी गुन्हा करू इच्छित नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत त्याचं नाव शासन जाहीर करत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला सांगतोय की येणार कसं. बरं, याचं कसं येणार ते पण तुम्हाला सांगतो. एवढं मोठ्या प्रमाणात भेसळ होती तर मग याची तुम्हाला कल्पना नव्हती का, किंवा सर्वसामान्य जनतेला याची माहिती नव्हती? तुकाराम मुंडेंनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच हे समोर आले. सर्वसामान्य जनतेला माहिती कधी होते माहिती का, की जेव्हा एखादा शासकीय यंत्रणा त्याच्यावरती बोट ठेवते तेव्हा जनता बोलू शकते. सर्वसामान्य जनतेला माहिती व्हायला
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.